नमस्कार. एकाच वेळी दोन व्यक्तींवर प्रेम असणं ही एक खूपच सामान्य पण तितकीच गोंधळात टाकणारी भावना आहे. माझं दोघांवरही सेम प्रेम आहे असं कोणी म्हटलं की आपल्याला प्रश्न पडतोच, हे खरं आहे की खोटं? चला आज याच गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. हे विश्लेषण सादर करत आहे परिस फाउंडेशन. हे वाक्य तर आपण कितीतरी वेळा ऐकलं असेल नाही का? सिनेमांमध्ये, गोष्टींमध्ये किंवा कधीकधी खऱ्या आयुष्यातही. ऐकायला खूप नाट्यमय वाटतं, पण यामागे खरंच तितक्याच तीव्र भावना आहेत की फक्त एक मनाचा गोंधळ? तर मग मूळ प्रश्न हाच आहे की एकाच वेळी दोन वेगवेगळ्या व्यक्तींवर अगदी समान तीव्रतेने, समान उत्कटतेने प्रेम करणं हे खरंच शक्य आहे का? आता नीट ऐका, कारण मानसशास्त्र यावर जे काही सांगतंय ते ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल. सायकोलॉजी म्हणते की हे एक सफेद झूट आहे. हो, अगदी खरं ऐकलत. एकाच वेळी दोघांवर सेम प्रेम असणं हे एक खोटं आहे. चला तर मग यामागचं मानसशास्त्रीय सत्य काय आहे ते जरा सविस्तरपणे समजून घेऊ. मानसशास्त्रामध्ये एका विशिष्ट प्रकारच्या प्रेमाबद्दल बोललं जातं, ते म्हणजे तीव्र रोमॅन्टिक प्रेम. ही एक इतकी उत्कट आणि तीव्र भावना आहे की ती एका वेळी फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीवर केंद्रित होऊ शकते. आणि गंमत म्हणजे इथेच आपला सगळ्यात जास्त गोंधळ होतो. तीव्र प्रेम आणि बाकीच्या भावना जसं की आकर्षण, काळजी किंवा अगदी सवय यात खूप मोठा फरक आहे. आपण एकाच वेळी अनेकांबद्दल काळजी वाटून घेऊ शकतो किंवा कोणाबद्दल तरी आकर्षण वाटू शकतं, पण ते खरं तीव्र रोमॅन्टिक प्रेम नसतं. आता फक्त मानसशास्त्रच नाही, तर यामागे एक भक्कम वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. चला बघूया आपलं ब्रेन, आपला मेंदू याबद्दल काय सांगतो. कल्पना करा, जेव्हा आपण कोणाच्या प्रेमात पडतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाच्या केमिकलचा अक्षरशः पूर येतो. हेच ते फील गुड केमिकल आहे. आणि या केमिकलचा प्रभाव इतका जबरदस्त असतो की आपलं सगळं लक्ष फक्त आणि फक्त त्याच एका व्यक्तीवर खिळून राहतं. याचा सरळ अर्थ काय, तर आपला मेंदू रोमॅन्टिक मल्टीटास्किंग करूच शकत नाही. त्याची रचनाच तशी नाहीये की तो दोन व्यक्तींवर एकाच वेळी समान तीव्रतेने प्रेम करू शकेल. मग साहजिकच प्रश्न येतो की जर एका व्यक्तीवर प्रेम आहे, तर मग त्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल वाटणारी भावना नेमकी आहे तरी काय? ते प्रेम आहे की फक्त एक सवय? आणि यावर मानसशास्त्र अगदी स्पष्ट उत्तर देतं. जर कोणी म्हणत असेल की दोघंही प्रिय आहेत, तर त्यातलं एक खरं प्रेम असण्याची शक्यता आहे. पण दुसरं जे नातं आहे ते बऱ्याचदा निव्वळ आकर्षण, काळजी किंवा फक्त एक भावनिक सवय असतं. ते खरं तीव्र रोमॅन्टिक प्रेम नसतं. चला आता या सगळ्या चर्चेचा सार काय, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय ते पाहूया. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. खरं प्रेम ही वाटून घेण्याची किंवा शेअर करण्याची गोष्ट नाही, तर ती एकाच व्यक्तीवर आपलं लक्ष केंद्रित करण्याची, म्हणजे फोकस करण्याची गोष्ट आहे. आपला मेंदूच आपल्याला हे सांगतोय. या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न मात्र उरतोच. तुमच्या मते असं खरं तीव्र प्रेम आयुष्यात किती वेळा होऊ शकतं? एकदा की अनेकदा? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? शेवटी काय, प्रेम, आकर्षण आणि सवय हे सगळं आपल्या मनाचेच खेळ आहेत. हे विश्लेषण आपल्यापर्यंत पोचवलं डॉक्टर अजित पाटील यांनी, जे एक मानसतज्ञ आहेत. अधिक माहितीसाठी आपण त्यांना संपर्क करू शकता. परिस फाउंडेशनतर्फे हा माहितीपूर्ण वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.